English workshop. Some questions. Question number 1. Why do some people find setting goals a challenge? काही लोकांना गोल सेट करणं हे चॅलेंज का वाटतं? Answer. Some people find setting goals a challenge because of fear to failure. कारण ते लोक फेल्युअरला घाबरतात, अपयशाला घाबरतात म्हणून. Question number 2. How does quantifying goals help us? मोजमाप करणारे गोल्स आपल्याला कशी मदत करतात? Answer. Quantifying goals provide specific ways to track progress against goal. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. क्वांटिफाईंग गोल्समुळे आपल्याला कुठल्या एरियामध्ये आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे हे समजतं आणि त्यामुळे आपल्याला ते मदत करतात. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट फॅक्टर इज अनरियल व्हाईल सेटिंग गोल्स? गोल सेट करताना कुठलं फॅक्टर अनरियल असते, अवास्तव असते? Answer. Expecting to become an expert in a short amount of time is the unreal factor. कमी वेळामध्ये एक्सपर्ट बनण्याची आशा बाळगणे हेच अनरियल फॅक्टर आहे. क्वेश्चन नंबर 4. टू व्हॉट आर एफर्ट्स टुवर्ड सक्सेस कम्पेअर्ड? व्हाय? यश मिळवणे हे कशाशी कम्पेअर्ड केलेलं आहे आणि का? Efforts towards success are compared with the walk in the darkness because finding right footing, precisely mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. यश मिळवणे हे अंधारामध्ये चाचपडणे याच्याशी कम्पेअर्ड केलेलं आहे, कारण यश मिळवणे आणि अंधारामध्ये चाचपडणे दोन्हीही गोष्टी जवळजवळ सारख्याच आहे. कारण यश मिळवताना कधी यश मिळेल हेही सांगता येत नाही आणि अंधारामध्ये आपण जेव्हा काही चाचपडत असतो तेव्हा आपल्याला कुठली गोष्ट मिळेल की नाही मिळेल हे सुद्धा आपल्याला कळत नाही. इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1. कंप्लीट द फॉलोइंग वेब विथ द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट अँड द गिवन टायटल. कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस: स्किल, विल, नॅचरल टॅलेंट, vision, विशेष, intentions, dream, plan to execute, strategies, realism, right footing, time bound, specific goals, consistency and sense of originality. Question number 2A. Pick out examples from the text that support each of the following facts. आता फॅक्ट्स आहे गोल्स शुड बी अचिवेबल आणि याला एक्झाम्पल आहे ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. दुसरी फॅक्ट, अ टाईम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स. याच्यासाठी एक्झाम्पल आहे टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, but without consistent time-bound action, it never becomes reality. It may be exercise, diet and stress-free thoughts. हे आहे example. C. A specific area has to be fixed to achieve goals. याच्यासाठी example आहे if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? D. Good results depend upon the quality and quantity of work put in. या फॅक्टला एक्झाम्पल आलेला आहे लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. ई. अ बेंचमार्क इज नीडेड टू ट्रॅक प्रोग्रेस. याच्यासाठी एक्झाम्पल आलेलं आहे व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. Question number 3. Complete the following sentences. A. Smart goals are. त्याच्या पुढे कंप्लीट करायचं आहे a methodology of thinking that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic and time bound. B. Two valuable assets of setting goals are a sense of originality and stepping stone to illuminate the path. Exercise number 4. Read this quote. If we don't put anything in, we can't get anything out. Guess the meaning, discuss in pairs and find similar quotes
that bring in the same meaning. As you reap, as you sow. जसं पेराल तसं उगवेल. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. जेवढं तुमचं इनपुट असेल तेवढंच तुमचं आउटपुट असेल. गार्बेज इन, गार्बेज आउट. तुमचा कच्चा माल जर कचरा असेल तर तुमचा उत्पादितसुद्धा कचराच राहील. टिट फॉर टॅट, जशास तसे. ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. जशी ॲक्शन तशीच रिॲक्शन. नो पेन्स नो गेन्स. जर तुम्हाला कुठले कष्टच पडणार नाहीत तर तुम्हाला काही प्राप्तही होणार नाही. गिव्ह रिस्पेक्ट, गेट रिस्पेक्ट. आदर करा आणि इतरांकडून आदर प्राप्त करा. क्वेश्चन नंबर 5. ड्राफ्टिंग अ स्पीच, डिस्कस इन ग्रुप इच ब्लॉक अँड मेक नोट्स अबाउट इट. आता आपल्याला एक स्पीच ड्राफ्ट करायचं आहे. त्यासंबंधी काही आपल्याला ब्लॉक्स आहे, ते ब्लॉक्स आपण वाचूया आणि त्यासंबंधी आपण एक नोट्स तयार करायची आहे. बघा या ठिकाणी, हाऊ आय कॅन ड्राफ्ट अँड इम्प्रेसिव्ह स्पीच. आपलं स्पीच प्रभावी व्हावं यासाठी हे ब्लॉक्स आपल्याला कशी मदत करतील हे आपण बघूया. डू आय नो द फॉर्मॅट. मला स्पीचचा फॉर्मॅट माहीत आहे का? व्हेदर वी आर रायटिंग अ स्पीच ऑर डिलिव्हरिंग अ स्पीच, एव्हरी स्पीच हॅज ॲन इंट्रोडक्शन, मेन बॉडी अँड कन्क्ल्युजन. स्पीच लिहिताना आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्ल्युजन. दुसरा ब्लॉक, हाऊ टू स्टार्ट. स्पीच लिहायचं आहे ते कसं सुरू करावं. ॲज वी हॅव टू ग्रॅब लिसनर्स अटेन्शन टिल द एंड ऑफ द स्पीच, वी नीड टू स्टार्ट अ स्पीच प्रॉपरली. वी मे स्टार्ट इट विथ ॲन ॲनेक्डोट, स्टोरी, मॅगझिम, स्लोगन, थॉट बाय आस्किंग क्वेश्चन्स. तर या पद्धतीनं आपण स्पीच रायटिंगला सुरुवात करू शकतो. व्हॉट टू राईट, काय लिहावं. स्पीच इज जस्ट लाईक ॲन एसे. स्पीच हा एखाद्या निबंधाप्रमाणे असतो. द टॉपिक शुड बी प्रॉपर. द इन्फ्लुएन्स ऑफ स्पीच शुड लास्ट टिल द एंड ऑफ द स्पीच अँड द स्पीच शुड बी रिलिव्हंट. ट्राय टू राईट युअर स्पीच बाय सेव्हरल एक्झाम्पल्स टू कन्वे युअर टॉपिक. तर काय लिहावं, तर यामध्ये आपण सांगितलेलं आहे की ते व्यवस्थित असलं पाहिजे, प्रॉपर असलं पाहिजे, रिलिव्हंट असलं पाहिजे, विविध उदाहरणांचा त्यामध्ये समावेश असला पाहिजे. हाऊ टू ब्रिंग क्वालिटी टू युअर स्पीच. आता आपल्या स्पीचमध्ये, स्पीच रायटिंगमध्ये क्वालिटी कशी येणार. टू ब्रिंग गुड क्वालिटी इन अवर स्पीच वी मस्ट हॅव अ व्हेरायटी ऑफ थिंग्स विथ गुड कंटेंट, गुड टॉपिक्स, रिलिव्हंट एक्झाम्पल ऑफ डे टू डे लाईफ आर टू बी यूज्ड बट दे शुड नॉट बी लेंदी. During speech, use of small story, jokes, some famous statements, some maxim, proverbs enhance the quality of speech. Sometimes ask questions to audience to attract their attention. What are the relevant thoughts, slogans or maxims? काही सुविचार, काही स्लोगन्स, घोषवाक्य आणि काही शुभाशिती किंवा म्हणींचा वापर कसा करावा. Relevant thoughts of famous thinkers, famous freedom fighters, great patriots are to be used in speech. Famous slogans and maxims should be used to emphasize the importance of the speech. तर ह्या सर्वांचा वापर जर केला तर आपलं स्पीच हे प्रभावी बनेल. Which are the most important elements to be included? असे कोणते घटक आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत while preparing a speech format. Use of good language, use of blessing words, phrases, flexibility in the context, which will allow the reader to read the speech. Speaker's pronunciation, his intonation, all are very essential factors while writing a speech. What is the systematic overall procedure to justify an impressive speech? आपलं स्पीच इम्प्रेसिव्ह व्हावं यासाठी ओव्हरऑल प्रोसिजर काय. तर आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की यामध्ये इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्ल्युजन असतं. तर इंट्रोडक्शनमध्ये इन ॲन इंट्रोडक्टरी पार्ट वी हॅव टू गिव्ह आयडिया अबाउट अवर टॉपिक. आपल्याला याच्यामध्ये आयडिया द्यावी लागते की आपलं स्पीच कशाबद्दल आहे. आणि मेन बॉडीमध्ये ते स्पीच कॅरी आऊट करावं लागतं. आणि कन्क्ल्युजनमध्ये पुन्हा इन कन्क्ल्युजन वी हॅव टू गिव्ह थ्रस्ट ऑन द टॉपिक वी वॉन्ट टू टेल इन शॉर्ट अँड इन अ समिंग अप मॅनर. कन्क्ल्युजन करताना आपल्याला आपण जे स्पीच देत आहोत त्याचा समारोप करावा लागतो. व्हॉट शुड बी द साईज लेंथ ऑफ द स्पीच. स्पीचची साईज लेंथ किती असावी.
It depends on the age group of the listener, topic and situation in which the speech is being delivered. The length of the speech varies as per the age group of the listeners and their interest as well as the environmental situation. तर या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत, त्या बऱ्याच गोष्टींवर स्पीच हे लहान मोठं असू शकतं. याला बरेच घटक कारणीभूत असतात. 7. डूज अँड डोंट्स फॉर डिलिव्हरिंग अ स्पीच. आता आपल्याला स्पीच डिलिव्हर करायचं आहे तर काय केलं पाहिजे. आणि बघा, पहिलं डूज. टॉक स्लोली, एम्फेसाइज कीवर्ड्स, मेक गुड बिहेवियर, बी पोलाइट, बी कॉन्फिडंट, लुक ॲट द पीपल, कीप स्माइलिंग, टेक पॉजेस, यूज मॅक्झिम्स, एक्सप्लेन इन अ इझी वे. तर ह्या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे जेव्हा आपण एखादं स्पीच प्रेझेंट करतो, डिलिव्हर करतो. आता आपण काय नाही केलं पाहिजे. डोंट्स. डोंट मम्बल, डोंट लुक अप अँड डाऊन, डोंट बी आर्टिफिशियल, डोंट मेक हेस्ट, डोंट चाइड ऑन एनीबडी, डोंट डायग्रेस, विषयांतर करू नका, कुणावर रागावू नका, घाई करू नका. डोंट लिव्ह टॉपिक अनएक्सप्लेन, डोंट एक्सपेक्ट फॉर ॲप्लॉज, टाळ्या मिळाव्या अशी आशा करू नका. डोंट गिव्ह अप, आशा सोडू नका. आणि डोंट रिपीट द टॉपिक, एकच टॉपिक परत परत रिपीट करू नका. 8वी एक्झरसाइज आहे, आपल्याला एका आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपला विषय आहे हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. आपल्याला आता काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्या पॉईंटच्या आधारे आपल्याला एक स्पीच ड्राफ्ट करायचं आहे, लिहायचं आहे. या ठिकाणी आपण पॉईंट्स बघून घ्या. आणि आपल्याला आता स्पीच लिहायचं आहे, स्पीच डिलिव्हर नाही करायचं, स्पीच लिहायचं आहे. ते स्पीच लिहिताना आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, कसे सर्व मुद्दे अंतर्भूत झाले पाहिजे. तर आता बघूया आपलं स्पीच. माय डिअर फ्रेंड्स, it's a great pleasure to stand before you to discuss about how to achieve success in life. Friends, do you know what is success? Success means accomplishment of something which was decided. Whatever is decided, that is said to be a goal. The definition of success is different for everyone. For a child, walking on a foot may be success. For a lady, reducing her weight may be success. Success is nothing but to attain goals in our life. एखाद्या स्त्रीसाठी तिचं वजन कमी करणे हे तिच्यासाठी सक्सेस आहे. तर सक्सेस म्हणजे काय? आपल्या जीवनाशी संबंधित फार मोठं ध्येय ठेवायचं आहे. छोटी छोटी ध्येय ठेवायची नाही, मोठं ध्येय ठेवायचं आहे. डिफरंट पीपल हॅव डिफरंट गोल्स. वेगवेगळे लोक असतात तर त्यांचे वेगवेगळे ध्येय असतात. सम पीपल वॉन्ट टू अचीव नेम अँड फेम, सम वॉन्ट टू बी सक्सेसफुल बिझनेसमॅन, सम वॉन्ट टू बी ऑफिसर्स अँड सो ऑन. बऱ्याच जणांना बरंच काही बनायचं असतं. सेट युअर गोल व्हॉट यू वॉन्ट. तुमचा गोल तुम्ही सेट करा, तुम्हाला काय पाहिजे. व्हॉट यू वॉन्ट टू बिकम, तुम्हाला काय बनायचं आहे. व्हॉट यू वॉन्ट टू डू, तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुम्हाला काय निर्माण करायचं आहे. व्हॉट यू वॉन्ट टू क्रिएट इज द गोल. लेट युअर गोल बी व्हॉट एव्हर सो. तुमचं गोल काही पण असू द्या. प्लॅनिंग फॉर इट, हार्ड वर्क टू अचीव इट शूड फॉलो अवर गोल. आपलं उद्दिष्ट काहीही असू द्या, कठोर परिश्रम आणि प्लॅनिंग हे त्याच्या मागं असलं पाहिजे. इट शूड फॉलो अवर गोल. यू नीड टू नो व्हॉट युअर गोल इज, हाऊ इट विल बी अटेन. तुम्हाला तुमचं गोल माहीत असलं पाहिजे आणि ते पूर्ण कसं होईल हे सुद्धा माहीत असलं पाहिजे. यू नीड टू कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट टू डू अँड हाऊ टू रीच टू अवर डेस्टिनेशन. Your labor, hard work, confidence, perseverance, proper planning will lead us to our destination. Sometimes you may feel you are not moving forward, although you are working hard. But don't bother and don't be nervous. Be optimistic. Though not today, but tomorrow definitely it will be mine. Should be the positive state of mind. Take proper guidance from successful people and don't hesitate while doing this. यशस्वी लोकांचं सहकार्य आपल्याला घ्यावं लागेल. कुठलंही हेजिटेशन ठेवावं लागणार नाही आणि आपल्याला आपला आत्मविश्वास बाळगावा लागेल. चिकाटी ठेवावी लागेल, परसिव्हरन्स ठेवावं लागेल, प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जर असेल तर आपल्याला निश्चितच आपलं ध्येय प्राप्त होणार आहे. कधीकधी असं होईल की तुम्हाला वाटेल की अरे मी मेहनत तर खूप घेत आहे परंतु मला माझं उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाही. तर त्यावेळेला तुम्ही घाबरू नका.
प्रयत्न करत राहा, तुम्हाला तुमचं ध्येय निश्चितच प्राप्त होईल. The people who are successful in their life take proper guidance from such people and don't be shy while taking guidance. When you will learn from the life of such people, you will definitely come to know that the life of successful people is full of struggles. The paths they have come across were full of thorns and dangers. Similarly, you have to work with full of dedication regarding your goal, and if you do so, it will take you closer to your goal in your life. ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये यश संपादन केलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं माहीत होईल की ते ज्या मार्गावरून आलेले आहे ते मार्ग काट्यांनी भरलेले होते. त्या मार्गावर अतिशय डेंजर होतं, खूप परिश्रम त्यांनी केले, त्या मार्गावर भरपूर धोके होते. तर तशा लोकांचं सहकार्य तुम्ही घेतलं पाहिजे, त्यांचं गायडन्स तुम्ही घेतलं पाहिजे. आणि जीवनामध्ये जर तुम्ही भरपूर स्ट्रगल केलं तर तुम्ही सुद्धा नक्कीच यशस्वी बनू शकता. ऑल द टाइम सिच्युएशन विल नॉट बी फेवरेबल टू अस. ट्राय टू गो थ्रू द सिच्युएशन फेवरेबल ऑर अगेन्स्ट यू. Look at some patriots, great freedom fighters, national leaders. Take inspiration from them and spark up your mind. The paths of success is never smooth. It's always rough and tough and full of dangers, but never let your spirit and confidence go down. Be ready to sacrifice small pleasures for the sake of great one. The passion is the thing which never let us give up hope. की सिच्युएशन नेहमीच आपल्यासाठी फेवरेबल राहणार नाही. कदाचित सिच्युएशन आपल्या विरोधात पण राहू शकते, पण त्यावेळेला तुम्ही आपले स्वातंत्र्य सेनानी, आपले महान देशभक्त, आपले राष्ट्रीय नेते आणि महान जे लोक आहेत त्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्या की त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये कसा लढा दिला. तुमच्या मनाला तुम्ही चेतवा, पेटवा. कुठलाही मार्ग हा स्मूथ नसतो. महान ध्येय साध्य करताना तुम्हाला काही त्यागही करावा लागला तर तुम्ही तो केला पाहिजे. ॲटिट्यूड टू विन इन द रेस ऑफ लाईफ शुड बी विदिन अस. आपल्यामध्ये एक ॲटिट्यूड असलं पाहिजे की मी माझ्या जीवनाची रेस नक्कीच जिंकणार. इफ वी गो फोर्थ अँड विथ द होप ऑफ विनिंग, डेफिनेटली वी विल विन. नो वन कॅन स्टॉप अस फ्रॉम विनिंग. Our planning should go in proper way. These all are the things by which we can achieve tremendous success in our life. I hope you would follow these instructions. Thanks a lot for listening me carefully. तर या ठिकाणी आपण इंग्लिश वर्कशॉप पूर्ण केलेला आहे. फ्रेंड्स, if you like this video, share this video to your friends and subscribe my channel Jaipal Sonone if you haven't subscribed this channel yet. Thank you very much for watching this video.